भारत अमेरिका व्यापार समझौता जो झालेला आहे, त्याबद्दल भारतीय उद्योग जगत कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देत आहे, ते जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्यासोबत आहेत कॉन्फिडन्स ग्रुपचे चेअरमन नितीन खारा. त्यांच्याशी बोलूया. सर, NDTV मराठीसोबत आपण बोलताय. खूप खूप धन्यवाद. सर, कशा पद्धतीनं आपण बघता, अपेक्षा केली होती की असं होईल, ट्रम्प असा ट्वीट करतील, काय वाटतं? जेव्हा भारतावर 50%च्या ड्युटी लावली US नी, ट्रम्प सरनी, त्यावेळी लोक थोडेसे असे घाबरून गेले. "अरे काय झालं? काय झालं? असं कसं चिंता वाटली. 50%?" मग आदरणीय मोदीजीने काम अँड क्वाईट पूर्ण रीतीने आपल्याला पूर्ण आत्मविश्वास दिला, की नाही घाबरायचे नाही. आपल्याकडे विश्वास आहे, आपल्याकडे आहे, आपण सगळं दाखवू शकतो. आणि हे धीरे-धीरे पूर्ण दाखवलं सुद्धा. आणि आज ट्रम्प सरनी हे 18% ड्युटी 50 पासून 18% केली, 18% केली. एक स्वागतयोग्य आहे आणि आम्ही पूर्ण बिझनेस जगत त्याला स्वागत मानतो. आणि यामुळे इतना एक्सपोर्ट पण वाढणार आहे, की आता जे इंडिया असं धावत होता, ते आपला गतीने धावत होता, बट आता दुगनी-तिगनी गतीने धावणार ते. एवढी एवढी मोठी शक्ती आहे इंडियन बिझनेसमध्ये, इंडियन गव्हर्नमेंट आहे. ए लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इज हॅव्हिंग सच अ बिग राईट. सर, याचा काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं कोणत्या क्षेत्रामध्ये? कसं पाहता आपण पुढे भविष्यात याचा काय परिणाम दिसून येईल? परिणाम म्हणजे आता आम्ही सुद्धा विचारून राहिलो व्हेनेझुएलामधून आमच्या होय. LPG आणण्याच्यासाठी. आतापर्यंत आम्ही जे LPG आणत होतो ते मिडल ईस्टवरून आणत होतो. पण आता आम्ही पण विचारून राहिलो, की कसं आपण व्हेनेझुएलावरून LPG आणणार आणि कसं आपल्याला कॉस्टमध्ये डेफिनेटली कॉन्फिडन्स ग्रुपलाही त्याचा फायदा होईल. ते आम्ही बघून राहिलो त्याच्यात. खूप खूप धन्यवाद. तर भारतीय उद्योग जगत स्वागत करत आहे भारत आणि अमेरिकेच्या व्यापार करारावर. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.